पार पडली? ही बघा, ही दरवर्षाच्या आराखड्याची बैठक होत असते. राज्यस्तरावर ज्यावेळेस आपण आपली निधीची मागणी करतो तर आपण खाली कृती आराखड्याला या ठिकाणी मंजुरी देत असतो आणि त्याला सगळी मान्यता DPDCमध्ये आज मिळालेली आहे. 5 तारखेला राज्यस्तरावर बैठक आहे, त्याच्यामध्ये आपण आपल्या जिल्ह्याकरता 300 कोटी रुपयाची वाढीवची मागणी करणार आहोत. भाऊ, या ठिकाणी सकाळी 2 भावांमध्ये स्नेहभोजन केलेलं आहे, काय सांगणार? नाथाभाऊ पण आले होते स्नेहभोजन. बघा, आता आमदारांना या ठिकाणी कलेक्टर महोदयांनी आणि यांनी सगळ्यांनी जेवणाचं आमंत्रण दिलेलं होतं, त्यामुळे सगळ्या आमदारांनी तिथे जेवायला आले होते आणि ते पण जेवायला आले, ते पण आमदार आहेत. आता बंदोद्वार चर्चा झाली सकाळ, बंदोद्वार काही चर्चा झाली सकाळ? नाही, चर्चा काही नाही का. जळगाव जिल्ह्याच्या DPDCच्या बाबतीमध्येच विषय या ठिकाणी मांडले गेले आणि त्यामध्ये प्राथमिक जिल्ह्यामध्ये काय केलं पाहिजे याची चर्चा झाली. आमदार सुरेश बुडे असतील, आमदार मंगेश चव्हाण असतील, यांनी ड्रग्स असेल, गावठी कट्टे असतील आणि वाढलेल्या सुऱ्या याबाबत प्रश्न उपस्थित. हे बघा, 100 कट्टे जवळपास SP-नी आपल्याला माहिती असेल की त्यांनी पकडलेले आहेत आणि तेही हे मान्य केलेलं आहे की मध्य प्रदेश जवळ असल्यामुळे इथे तो प्रकार वाढलेला आहे आणि आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही याच्यावर कडक कारवाई करावी, कारण की जवळच उमरटी आहे, इकडे जवळच ब्राह्मणपूर आहे, जिथे आपलं मध्य प्रदेशची वेशा फक्त 35 ते 40 किलोमीटरवर आहे. त्यामुळे गुन्हेगारीमध्ये त्याच्यामुळे वाढ होईल आणि ती होऊ नये याच्याकरता सगळ्या आमदारांनी भावना मांडलेल्या आहेत. राजू मामाने सुद्धा MDच्या बाबतीमध्ये विषय मांडला आणि त्याची त्या बाबतीमध्ये पोलीस डिपार्टमेंट दखल घेईल. नोकर भरती घोटाळा पण आरोप झालेला आहे, तर त्या संदर्भात काय आदेश दिले? नाही, नोकर भरतीमध्ये काय कोणी बिचाराने सोनं गहाण ठेवून किंवा कोणी शेती विकून पैसे या लोकांना दिलेले, तो कोणी का असे ना त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे. ओके. चला. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.